नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे आखाड स्पेशल कोंबडी वडे आणि चिकन ग्रेव्ही. चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम चिकन ग्रेव्हीसाठी लागणारे जे चिकन आहे ते मॅरिनेट करून घेऊयात. तर इथे मी घेतले आहे चिकन. हे चिकन मी 2 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतले आहे. आता हे मॅरिनेट करून घेऊयात. मॅरिनेट करण्यासाठी त्यामध्ये ॲड करत आहे अर्धी वाटी आंबट दही. दही इथे आपल्याला आंबट असेच वापरायचे आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करत आहे 1 चमचा आले लसणाची पेस्ट, पाऊण चमचा हळद, घरगुती कांदा लसूण मसाला 1.5 चमचा, 2 चमचे चिकन मसाला. चिकन मसाला ॲड केल्यानंतर याच्यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ. इथे मी माझ्या टेस्टनुसार मीठ ॲड केले आहे. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार मीठ ॲड करू शकता. तसेच 1 छोटी पळी तेल. आता हे जे सर्व साहित्य आहे या चिकनमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. म्हणजेच हे चिकन मी इथे मॅरिनेट करून घेत आहे. हे चिकन आपल्याला 1 तासभर मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. तर चिकन इथे मॅरिनेट करण्यासाठी मी ठेवून देत आहे. त्यासाठी त्याच्यावरती झाकण ठेवून दिले आहे. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही याला 10 ते 15 मिनिटं मॅरिनेट करून घेऊ शकता. चिकन इथे आपले मॅरिनेट होत आहे. तोपर्यंत आता कोंबडी वड्यांसाठी लागणारी जी भाजणी आहे ती आपण तयार करून घेऊयात. त्यासाठी कढई गरम करून घेतली आहे. कढईमध्ये ॲड केले आहे 2 चमचे हरभरा डाळ, तसेच 2 चमचे उडीद डाळ, 2 चमचे मूग डाळ. या सर्व डाळी गॅसच्या लो फ्लेमवरती 2 मिनिट खमंग अशा इथे मी भाजून घेत आहे. शक्यतो करून कोंबडी वडे बनवायचे म्हटले तर आपण भाजणीचे पीठ जे आहे ते विकत मार्केटमधून आणतो, परंतु आज आपण घरीच भाजणी तयार करून त्याचे पीठ ही घरीच तयार करणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. 2 मिनिटांनंतर हलक्याशा अशा डाळी भाजल्या गेल्या आहेत. त्यामध्ये ॲड केले आहे पाव चमचा मेथी दाणे, तसेच 2 चमचे धने. एकूण 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य म्हणजेच आपली भाजणी इथे भाजली गेली आहे. तयार झालेली जी भाजणी आहे ती एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेत आहे. आता ही भाजणी इथे मी थंड करून घेणार आहे. थंड झाल्यानंतर याला मिक्सरमध्ये मी दळून घेणार आहे. इथे मी ही भाजणी दळण्यासाठी मिक्सरच्या एका पॉटमध्ये ॲड केली आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे आपले भाजणीचे पीठ जे आहे ते तयार आहे. आता आपण कोंबडी वड्यांसाठी लागणारे जे पीठ आहे ते भिजवून घेऊयात. त्यासाठी एका परातीमध्ये ॲड करत आहे 1 वाटी तांदळाचे पीठ, तसेच अर्धी वाटी ज्वारीचे पीठ. ज्वारीचे पीठ ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करत आहे आपण जे भाजणीचे पीठ तयार करून घेतले आहे ते सर्व, तसेच चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद. आता हे सर्व साहित्य इथे मी व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेत आहे. सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता हे पीठ जे आहे ते आपल्याला भिजवून म्हणजेच मळून घ्यायचे आहे. त्यासाठी त्यामध्ये पाणी ॲड करत आहे. सुरुवातीला इथे मी 1.5 वाटी पाणी ॲड केले आहे. इथे मी गरम पाणी ॲड केले आहे. गरम पाणी ॲड केल्यानंतर सर्व पीठ उलटण्याने व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे, जेणेकरून हे हाताला भाजले जाणार नाही. तर इथे पीठ थंड झाल्यानंतर व्यवस्थित असे याला मळून घेत आहे. ज्या प्रकारे आपण भाकरीसाठी पीठ मळून तयार करतो त्याच प्रकारे इथे कोंबडी वड्यांसाठी लागणारे पीठ जे आहे ते तयार करून घेतले आहे. इथे तुम्ही पीठ तयार झालेले पाहू शकता. तर हे पीठ तयार करण्यासाठी मला या वाटीने एकूण 2.5 वाट्या गरम पाणी लागले आहे. इथे आपल्याला गरम पाणीच वापरायचे आहे, थंड पाणी वापरायचे नाहीत. गरम पाणी वापरल्यामुळे या पिठाला एक चिकटपणा येतो व कोंबडी वडे छान असे बनले जातात. आता हे पीठ मी मुरण्यासाठी ठेवून देणार आहे. त्यासाठी त्याच्यावरती एक झाकण ठेवले आहे. पीठ आपले मुरत आहे तोपर्यंत कांदा टोमॅटोची इथे मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेऊयात. त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहेत 2 मोठे चिरून घेतलेले कांदे, तसेच 2 मोठे चिरून घेतलेले टोमॅटो, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. या सर्व साहित्यांची इथे मिक्सरमध्ये मी पेस्ट बनवून घेणार आहे. पेस्ट इथे आपली तयार आहे. आता आपण मॅरिनेट झालेले चिकन पाहूयात. तिथे आपले चिकन जे आहे तेही व्यवस्थित असे मॅरिनेट झाले आहे. आता आपण चिकन ग्रेव्ही बनवून घेऊयात. त्यासाठी इथे मी कढई गरम करण्यास ठेवली होती. कढई गरम झाली आहे. त्यामध्ये ॲड केले आहे 2 छोटी पळी तेल. तेल व्यवस्थित असे गरम झाले की त्यामध्ये ॲड करत आहे आपण जी पेस्ट बनवून घेतली आहे कच्च्या कांद्याची, टोमॅटोची व कोथिंबीरीची, ती सर्व पेस्ट. आता ही पेस्ट तेल सुटेपर्यंत छान अशी ते मी या तेलामध्ये परतवून घेत आहे. कारण की आपण याच्यामध्ये जे साहित्य वापरले आहे ते कच्चेच वापरले आहे. हे साहित्य आपण भाजून घेतलेले नव्हते. या पेस्टला तेल छान असे सुटल्यानंतर याच्यामध्ये ॲड केले आहे मॅरिनेट केलेले सर्व चिकन. आता हे चिकन व्यवस्थित असे मिक्स करून इथे मी हे चिकन शिजवून घेणार आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी लो केलेली आहे व त्या चिकनवरती एक झाकण ठेवून त्या झाकणावरती 1 ग्लास पाणी ॲड केले आहे. अशा प्रकारे वरती पाणी ठेवल्यामुळे आतमध्ये या चिकनला पाणी सुटले जाते व चिकन वाफेवरती छान असे शिजले जाते. चिकन आपले शिजले जात आहे तोपर्यंत आता आपण कोंबडी वडे बनवून घेऊयात. तर इथे पाहू शकता कोंबडी वड्यांसाठी लागणारे जे पीठ आहे ते छान असे मुरले गेले आहे. आता आपण कोंबडी वडे बनवून घेऊयात. त्यासाठी इथे मी एक पोळपाट घेऊन प्लास्टिकचा पेपर घेतला आहे. त्या प्लास्टिकच्या पेपरला मी तेल लावून घेतले आहे. आता त्यावरती तयार केलेल्या पिठामधील एक छोटासा गोळा घेऊन अशा प्रकारे इथे मी थापून घेत आहे.
तर इथे पाहू शकता अशा प्रकारे मी आपला कोंबडी वडा जो आहे तो तयार करून घेत आहे. थोडीशी थापून घेतल्यानंतर याला बोटाने अशा प्रकारे स्प्रेड करून घेतले आहे. हलक्या हाताने हा कोंबडी वडा जो आहे तो आपल्याला थापून घ्यायचा आहे. गरम पाणी वापरल्यामुळे हा व्यवस्थित असा तयार झाला आहे. अजिबात चिरला गेला नाही आहे. याला व्यवस्थित असा चिकटपणा आलेला आहे. तर आता इथे आपला कोंबडी वडा थापून तयार आहे. आता हा एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे. शक्यतो करून कोंबडी वडे बाजूला काढताना एका प्लेटमध्ये त्यावरती कापड अंथरून त्यावरती ठेवावे, जेणेकरून हे त्या प्लेटला चिकटले जाणार नाही. परंतु इथे मी जाळीच्या प्लेटमध्ये काढत आहे, त्यामुळे त्यावरती मी कापड अंथरलेले नाही. तर अशाच प्रकारे उरलेल्या सर्व पिठापासून इथे मी कोंबडी वडे तयार करून घेत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत घरीच भाजणी तयार करून कोंबडी वडे व ग्रेव्ही चिकन. तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तसेच ही रेसिपी पाहून घरी नक्की ट्राय करा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा. तर अशा प्रकारे दुसरा कोंबडी वडा इथे आपला थापून तयार आहे. आता हाही एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे. उरलेल्या सर्व पिठापासून बाकीचे कोंबडी वडे इथे मी तयार करून घेतले आहेत. आता हे तळून घेऊयात. त्यासाठी गॅसची फ्लेम जी आहे ती फुल ठेवली आहे व कढईमध्ये तेल ॲड करून हे तेल गरम करून घेतले आहे. तेल कडकडीत असे गरम केलेले आहे. त्यामध्ये एक कोंबडी वडा तळण्यासाठी ॲड केला आहे. तेलामध्ये सोडल्यानंतर अगदी एका सेकंदातच हा टम्म असा फुगला गेला आहे. तर पीठ जे आहे ते व्यवस्थित असे आपले तयार झाले आहे. त्यामुळे कोंबडी वडा जो आहे तो असा टम्म फुगला गेला आहे. आता हा तळलेला कोंबडी वडा जो आहे तो व्यवस्थित असा तेलामधून निथळून मी बाजूला काढून घेत आहे. उरलेले सर्व कोंबडी वडे इथे मी तळून घेत आहे. तर फ्रेंड्स, या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. एकीकडे आपले बाजूला चिकनही शिजले जात आहे. गॅसची फ्लेम जी आहे तिथे मी लो ठेवलेली आहे, जेणेकरून ते व्यवस्थित असे वाफेवरती शिजले जाईल. अधेमध्ये त्याला मी व्यवस्थित असे चेकही करून घेतले आहे. तर इथे आपले सर्व कोंबडी वडे तळून तयार आहेत. आता आपले चिकन शिजले आहे का नाही ते पाहूयात. तर इथे तुम्ही पाहू शकता आतमध्ये याला पाणी सुटून मस्त असे वाफेवरती जे आहे ते आपले चिकन शिजले गेले आहे. मस्त असे याला तेल सुटले गेले आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये एकही थेंब पाण्याचा ॲड केलेला नाही आहे. मस्त असा या चिकन ग्रेव्हीला कलर आला आहे. याचे टेक्स्चर पाहू शकता. तर इथे पाहू शकता आपले चिकन ही छान असे शिजले गेले आहे. चिकन इथे आपले व्यवस्थित असे शिजले गेले आहे. आता यामध्ये ॲड करत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. तर फ्रेंड्स, या चिकनमध्ये आपण एकही थेंब पाण्याचा वापरलेला नाही. पूर्णपणे हे वाफेवरती शिजवून घेतले आहे. कोथिंबीर ॲड केल्यानंतर हे व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेत आहे. चिकन इथे आपले पूर्णपणे शिजले गेले आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता चिकनला तेलही व्यवस्थित असे सुटले गेले आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी बंद केली आहे. अशा प्रकारे पूर्णपणे ग्रेव्हीवाले चिकन इथे खाण्यासाठी तयार आहे. आता हे सर्व करून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे आपले कोंबडी वडे व चिकन ग्रेव्ही खाण्यासाठी इथे तयार आहेत. तर कोंबडी वडा ही छान असा टम्म फुगला आहे. तर इथे भाजणीचे पीठ जर आपले व्यवस्थित बनले गेले तरच आपले कोंबडी वडे जे आहेत ते टम्म फुगले जातात. चिकन ग्रेव्हीचा कलरही तुम्ही पाहू शकता किती छान असा दिसत आहे. अशा प्रकारे कोंबडी वड्याबरोबर तुम्ही इथे चिकन ग्रेव्ही खाऊ शकता. जर तुम्हाला ग्रेव्ही आवडत नसेल, पातळ रस्सा आवडत असेल तर तुम्ही इथे याचा पातळ रस्साही बनवू शकता. तर फ्रेंड्स, घरीच भाजणी तयार करून बनवलेले हे कोंबडी वडे व चिकन ग्रेव्हीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला जरूर कळवा. या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. फ्रेंड्स, जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच आणखीन कोणकोणत्याच रेसिपी पाहायला तुम्हाला आवडतील हे देखील मला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी.